नमस्कार मंडळी, मी ओमकार उतेकर, धैर्य सामाजिक संस्था अध्यक्ष. धैर्य सामाजिक संस्थेच्या उतेकर कृषी पर्यटन केंद्र या प्रकल्पामध्ये आपण उभे आहोत आणि आपण इथे जे पाहतोय ती हळद मुबलक प्रमाणात आपण लावलेली आहे आणि विविध प्रकारची फळझाडं असतील, त्यानंतर औषधी वनस्पती असेल, अशा वनस्पतींचे गेली 9 वर्ष आपण संगोपन करत आहोत. आज आपल्या धैर्य सामाजिक संस्थेला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अनेक वर्ष आपण झाडांचे संगोपन करत आहोत. या अनुषंगाने आपण दरवर्षी याच ठिकाणी येऊन आपल्या धैर्य सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनाचा एक महत्त्वाचा टप्पा आपण पूर्ण करत असतो. विविध प्रकारची झाडं लावणे हा एक सामाजिक उपक्रम तर आहेच, आणि त्याचबरोबर ती झाडे जगवणे ही आपली जबाबदारी देखील आहे. त्यामुळे आजपर्यंत जवळजवळ 350 ते 400 झाडांचं आपण लागवड आणि संगोपन केलेले आहे. आंबा, काजू, नारळ, त्यानंतर चिक्कू, पेरू, औषधी वनस्पती, त्यामध्ये मधुपर्णी, मधुनाशिनी, गुळवेल, त्यानंतर इतर फळझाडं जी आहेत, म्हणजे जांभूळ झालं, पपई झाली आणि चिक्कू, मसाले पदार्थ जे आहेत त्यापैकी आपल्याकडे तमालपत्र आहे, आणखी दालचिनी, त्यानंतर ब्लॅक पेपर, अशी विविध प्रकारची आपण मसाले पिकाची देखील लागवड केलेली आहे. त्यानंतर आपली कोकणातली जी पिकं आहेत, काजू तर आहेच आपल्याकडे, त्याचबरोबर फणस देखील आपण लावलेली आहेत मागच्याच वर्षी. अशी 9 वर्षामध्ये आपण विविध झाडांची आणि चांगल्या प्रकारे आपण त्यांची संगोपन देखील केलेले आहे, लागवड आणि संगोपन. भाजीपाल्याची पिकं देखील आपण लावलेली आहेत बऱ्यापैकी. आता एक ड्रायफ्रूटमधलं अंजीर जे असतं, अंजिराची रोपं देखील आपल्याला इथे पाहायला मिळतील. ही इथे 3 अंजिराची झाडं आपल्याकडे जगलेली आहेत. जवळजवळ 5 लावली होती, पण अतिवृष्टीमुळे त्यांना मर आली. 2 झाडांचं नुकसान झालं, परंतु 3 झाडं खूप चांगल्या प्रकारे तग धरून आहेत आणि त्याचं आपण संगोपन करत आहोत. पुढे आपण केळी आणि कंपाऊंडला आपण सगळीकडे साग लावलेला आहे, नॅचरल फेन्सिंग जशी असते त्या प्रकारची. आणि या ठिकाणी आपण निसर्गोपचाराचं एक 5 दिवसाचं प्रशिक्षण देखील देतो. निसर्गोपचारामध्ये षटकर्म आले, निसर्गोपचाराचे काही उपचार पद्धती असतात, त्याचं प्रशिक्षण आपण देण्याचा आपण एखादा कॅम्प भरवत असतो इथे. आणखी आपण पुण्यामध्ये देखील निसर्गोपचार प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले आहे. छत्रपती राजाराम महाराज योग निसर्गोपचार महाविद्यालय या उपक्रमाच्या अंतर्गत. आणि असे 9 वर्षामध्ये बरेचसे असे उपक्रम आपण केलेले आहेत, ज्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्याचबरोबर अनेक ग्रामस्थांनी घेतलेला आहे, महिलांनी घेतला आहे, भगिनींनी घेतलेला आहे. सॅनिटरी पॅड वाटप असेल, मेन्स्ट्रुअल कप डिस्ट्रीब्युशन असेल, मग त्यानंतर विद्यार्थी दत्तक उपक्रम असेल, असे विविध उपक्रम आपण मागील 9 वर्षापासून करत आहोत. 9 वर्ष आपल्या संस्थेला पूर्ण झालेली आहेत. आपण 10व्या वर्षाकडे वाटचाल सुरू करणार आहोत आजपासूनच, आणि आपल्या सर्वांमुळे हे शक्य झालेलं आहे. ते धैर्य सामाजिक संस्थेचे देणगीदार आहेत, त्यांचे मी आज आभार व्यक्त करतो. कारण दरवर्षी आपण आपले योगदान देत असता, आम्ही त्याच योगदानाची चीज करत असतो आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत असेल किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं आपण काम करत असतो. आणि यासाठीच आपले खूप खूप आभार आहेत.
असेच अनेक वर्ष आपण एकत्र राहूया, सामाजिक कार्य करूया. हा सामाजिक कार्याचा वारसा आहे, तो पुढच्या पिढीपर्यंत नेऊया. झाडे लावूया, विद्यार्थी वाढवूया, विद्यार्थी शिकवूया, सर्वांना आपण समृद्ध करूया. ग्रामीण भागामध्ये मदत पोचावी या अनुषंगाने याच प्रकारचे अनेक उपक्रम, सामाजिक उपक्रम करूया. धन्यवाद.